नमस्कार. आम्ही सध्या आता येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर या कार्यालयात आहोत. सकाळी आम्ही खासदार श्री मुरली अण्णा मोहोळ यांच्याकडे लोकशाही मार्गाने, शांततापूर्ण मार्गाने त्यांना एक निवेदन देण्याकरता जाणार होतो आणि त्यासाठी आम्ही चंदननगर पोलीस स्टेशन येथे परवानगीची मागणी केली होती. वडगाव शेरी मतदारसंघामध्ये ती येत असल्यामुळे पुणे शहर वडगाव शेरी मतदारसंघाची काँग्रेस कमिटी आम्ही सर्वजण त्यांना शांतता मार्गाने निवेदन देण्याकरता जाणार होतो. पण या ठिकाणी आम्हाला येरवडा पोलीस स्टेशनने डिटेन करून ठेवले. या येरवडा पोलीस स्टेशनचे PI श्री उमेश गित्ते साहेब आणि सुनील दोरगे साहेब ACP यांनी आम्हाला या ठिकाणी डिटेन केलेलं आहे. गेली दोन ते अडीच तास झाले आम्हाला इथे डिटेन केलेलं आहे. आता या संदर्भात आपल्याला पवन सोनवणे साहेब, डॉक्टर साहेब आपल्याला आता माहिती देतील. आज या पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि देशाचे राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेब ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये चंदननगर भाजी मार्केट या ठिकाणी त्यांच्या मन की बात आणि जनसंपर्क दौऱ्यासाठी ते येत होते. आम्हाला या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जो काही दिल्लीमध्ये लाठीचार्ज झाला, जो काही जेनझींना अमानुषपणे मारलं, त्या ठिकाणी पॅलेट गनचा वापर केला किंवा टीयर गॅसचा वापर केला किंवा त्या ठिकाणी जेनझींवर जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत त्या संदर्भात ते गुन्हे मागे घ्यावे असं एक निवेदन आम्ही त्यांना आज आम्ही वडगाव शेरी काँग्रेसच्या वतीनं देणार होतो. परंतु सकाळीच आम्हाला पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी, जो येरवडा पोलीस स्टेशनचा भाग आहे, या ठिकाणी आणून आम्हाला या ठिकाणी 2 तासापासून बसवून ठेवलेलं आहे. आम्हाला निवेदन देण्यापासून देखील या ठिकाणी वंचित केलेलं आहे. कारण आम्हाला आमच्या मागण्या, वैयक्तिक मागण्या काही नव्हत्या, ह्या मुलांच्या मागण्या होत्या, विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. त्यांचं पुढील भविष्य आहे, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर त्यांना नोकरी आणि बाकीचे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवणार आहेत. आणि त्या संदर्भामध्ये जर निवेदन देण्याची जर आमची वैयक्तिक अशी मागणी होती आणि खासदार जर आमचं निवेदन घेणार नसतील किंवा त्या माध्यमातून पोलीस आम्हाला या ठिकाणी असं 2.5-3 तास बसवून ठेवणार असतील तर मग ही चुकीची गोष्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही या माध्यमातून आम्हाला एकच गोष्ट सांगायचं, आमचा संविधानात्मक आणि कायद्याने आम्ही लढतोय. आम्ही कायद्यानं ही मैदानाची लढाई, जी ग्राउंडची लढाई, ही आम्ही लढणार आणि भविष्यात देखील आम्ही असं आंदोलन असेल किंवा निवेदन असेल हा देण्याचा प्रयत्न आम्ही करू, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता या ठिकाणी येरवडा ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे श्री रमेश सकट याबद्दल आपलं म्हणणं मांडतो. नाही, लाईव्ह नाही, लाईव्ह काय बोला तुम्ही. आमचं म्हणणं मांडतो साहेब, लाईव्ह काय करत नाही. आम्हाला लोकांची फोन आली की तुम्ही कुठे बोलू, लोकांची फोन येत आहे. या ठिकाणी आपण पुणे शहराचे खासदार माननीय मुरली अण्णा मोहोळ यांना आम्ही वडगाव शेरी मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं निवेदन देण्यासाठी काल चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ PI माननीय मॅडम जगतापताई यांना आम्ही निवेदन दिलं होतं. परंतु त्यांनी अचानक आम्हाला परवानगी दिलेली असताना पुन्हा रात्री 10-11 वाजता आमच्याकडे नोटीस घेऊन आले आणि तुमची परवानगी नाकारलेली आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं 25-30 कार्यकर्ते या ठिकाणी जमा होऊन आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार निवेदन देण्यासाठी जाणार होतो. परंतु या ठिकाणी येरवडा पोलीस स्टेशनचे PI ACP साहेब, दोरगे साहेब आणि PI माननीय गित्ते साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी बसवून ठेवलेलं आहे की हे म्हणजे आम्ही कसल्याही प्रकारचा आक्रमक मार्ग कोणता नव्हता आमच्याकडे. परंतु आम्ही या ठिकाणी फक्त निवेदन द्यायचं खासदार साहेबांना. जर खासदार साहेबांना, पुणे शहरातल्या नागरिकांनी या खासदार साहेबांना निवडून दिलंय आणि नागरिकांचं निवेदन सुद्धा घेऊ शकत नाही तर हा म्हणजे लोकशाही मार्ग नाही. हा तर हे लोकशाही धोक्यात आलेली आहे आजच्या परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये असं होऊ नये की जर खासदारांना जर नागरिक भेटू शकत नसतील आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावू शकत नसतील ते, तर मग तुम्ही जे काही अभियान या ठिकाणी घेताय चंदननगरला येऊन आमच्या भागामध्ये जनसंपर्क अभियान, हे अभियान तुमचं अपयशी झालेलं आहे. कारण जर वडगाव शहरीतल्याच नागरिकांना जर भेटू शकत नसेल तर हा अपयश. साहेब आम्हाला CP साहेबांनी सांगितले तुम्ही कुठेही व्हिडिओ काढू शकता, त्या नियमानुसारच आम्ही करू. मग आम्ही राजकीय लोक आहोत साहेब, तुम्ही डिटेन का केले? राजकीय म्हणून डिटेन केले आम्हाला, असं काय करता? तर विनंती आहे, बोला. आता जवळजवळ आम्हाला 2 ते 3 तास इथं बसवलेलं आहे. दोरगे साहेबांना आणि गित्ते साहेबांना विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी तुम्ही म्हणजे सोडावं आणि भविष्य काळामध्ये आम्ही तर त्यांना सांगितलेलं आहे आता आंदोलनाचा विषय मिटलेला आहे, जे काही निवेदन देण्याचा विषय तो मिटलेला आहे, तरी आम्हाला या ठिकाणी सोडावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता नेमकी भीती कसली आहे मला हेच कळत नाहीये की आम्ही
या खासदारांच्या मतदारसंघातीलच नागरिक आहोत. भले आम्ही वेगळ्या पक्षाचे असू, पण एक शांतता मार्गाने त्यांना निवेदन देण्याकरता जर जाणार असेल तर त्यांनी ते निवेदन स्वीकारायला काही हरकत नव्हती. त्यांनी पोलिसांना सांगून आम्हाला इथे येरवडा पोलीस स्टेशन इथे डिटेन केलेलं आहे. आता या ठिकाणी वडगाव शेरी ब्लॉकचे अध्यक्ष श्री राजू ठोंबरे बोलतील. नमस्कार, मी राजू ठोंबरे, वडगाव श्री ब्लॉक अध्यक्ष. काल दिनांक 25 सायंकाळी 7च्या सुमारास आम्ही चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक माननीय जगताप मॅडम यांना आम्ही एक पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं की आम्ही पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांना जे जंतर मंतरवर झालेला काही लाठीचार्ज, महिलांना मारहाण झाली या निमित्त आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आज जाणार होतो. परंतु आम्ही सर्वांना मेसेज दिले, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व ज्यांनी प्रभाग एक म्हणजे वडगाव शहरीमध्ये ज्यांनी निवडणूक लढवली त्या सर्वांना आम्ही मेसेज दिले आणि आम्ही येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शास्त्रीनगर चौक आम्ही सर्व जमलो असताना आम्हाला येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गित्ते साहेब आणि एसीपी साहेब दोरगे साहेब यांनी आम्हाला इथे डिटेन केलेलं आहे आणि आम्हाला फक्त त्यांना निवेदन द्यायचं होतं वडगाव शहरी मतदारसंघाच्या. आम्हाला आता एवढीच विनंती की आम्ही कुठलंही काय आता आंदोलन करणार नाहीये आणि आम्हाला इथून त्यांनी सोडावं अशी आम्ही विनंती करतो. आता या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका रणपिसे ताई या बोलतील. नमस्कार, मी प्रियंका रणपिसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाची उपाध्यक्ष आहे. आज या ठिकाणी आम्ही 2-2.5 तास झालेले आहे येरवडा पोलीस स्टेशन शास्त्रीनगर इथे आम्हाला डिटेन करून ठेवलेलं आहे. कारण नसताना आम्ही एक निवेदन देणार होतो आदरणीय मंत्री साहेबांना, कारण ते आज आमच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं जनता दरबार तिथे लावलं होतं. म्हणून ज्या प्रकारे तुम्ही बीजेपीच्या लोकांचे किंवा इथले जे जनतेचे प्रश्न घेऊन तिथे बसलेले आहात, तर तसेच आम्हालाही आमचे प्रश्न काही बोलायचे होते किंवा आम्हालाही आमचं काही निवेदन तिथे मांडायचं होतं. पक्ष काँग्रेस असला म्हणून आम्ही निवेदन देऊ शकत नाही असं कुठे नियम आहे का, माझा हा प्रश्न आहे. मुरली यांना तुम्ही कृपया त्याचं उत्तर नक्कीच द्या. दुसरं महत्त्वाचं, आम्ही निवेदन देणार नाही, इथे जाणार नाही कार्यक्रमस्थळी. आम्ही हे सगळं लेखी देण्याची पण आम्ही मागणी सांगितलेली आहे पोलिसांना, तरीही आम्हाला इथेच थांबवण्यात आलेलं आहे. गेले 2.5 तास आम्ही इथे थांबलेलो आहोत. कारण नसताना नाहक आमचा वेळ गेलेला आहे. आम्हाला त्यांना निवेदन देणार नाही इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पण स्पष्टपणे तरीही पोलिसांनी आम्हाला इथे थांबवून ठेवलेलं आहे. का तर आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत, कुठलाही पक्ष असो, पण आज आम्ही जनता म्हणून तुमच्या जनता दरबारी येणार होतो, पण आम्ही आज ते विड्रॉ केलेलं आहे. आम्ही तुम्हाला ते निवेदन देणार नाहीये. तर माझी इतकीच विनंती आहे की पोलिसांनी आम्हाला इथून आता जाण्याची परवानगी दिली पाहिजे. नमस्कार. आता या ठिकाणी आम्ही खासदार साहेबांना काय मागण्या नेमक्या करणार होतो आणि याच्यामध्ये असंवैधानिक असं काय आहे असं हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. तर आमच्या मागण्या अशा होत्या की जंतर मंतर ते संसद मार्गावरील संपूर्ण घटनेची निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, ही पहिली मागणी. दुसरी मागणी अशी की आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाला असल्याच्या आरोपांची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. जर अशा प्रकारच्या शस्त्राचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले तर त्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तिसरी, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार, अश्रुधुराच्या वापराची आवश्यकता, प्रमाण आणि कायदेशीर वैधता याची चौकशी करून अनावश्यक बळाचा वापर झाला असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. चौथी मागणी अशी होती की पोलीस नसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. पाचवी मागणी, जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय मदत, आवश्यक आर्थिक सहाय्य व न्याय मिळवून देण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या. आता ही मागणी अशी होती की पॅलेट गनचा जो वापर झाला त्याच्यामध्ये एका मुलाच्या डोळ्याला इजा झालेली आहे आणि श्री राहुल गांधी यांनी मीडियावर येऊन त्याला त्या मीडियामध्ये दाखवून असं दाखवलं की त्याच्यामध्ये त्याचा डोळा जातोय की काय, आणि खरं तर अशी परिस्थिती खरी आहे. तर याबाबत त्याला जो काही वैद्यकीय खर्च असेल तो सरकारने उचलावा अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये केली होती. त्यानंतर 6वी मागणी अशी होती की भविष्यात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, युवक व नागरिकांवर अनावश्यक बळाचा वापर होणार नाही यासाठी केंद्र सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, ही एक मागणी. आणि 7वी मागणी शेवटची अशी की विद्यार्थी प्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक वेळबद्ध निर्णय घेण्यात यावा, ही अशी मागणी आम्ही केंद्रीय जे मंत्री आहेत आमचे मुरली अण्णा मोहोळ, आम्हाला एक अभिमान वाटतो की पुण्याचा आमचा खासदार हा केंद्रामध्ये मंत्री आहे, पण त्याने आमची भेट नाकारावी, एक सामान्य नागरिकांची भेट नाकारावी, याच्यात असं काही नव्हतं.
याच्यामध्ये आमचा जो आवाज आहे आम्ही पुण्यात बसून दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातूनच होणार होता. पण आज त्यांनी पोलिसांना सांगून आम्हाला या ठिकाणी बसवून ठेवलंय. याचं काही कारण नव्हतं. लोकशाही मार्गाने जर तुम्ही चालताय, तुम्ही सांगता लोकांना की आम्ही लोकशाही मानतो, तर मग लोकशाहीमध्ये एखादं निवेदन देणं हे कसं काय असंवैधानिक असू शकतं हे मला कळत नाही. यामध्ये लवकरात लवकर आता माझं पोलिसांना विनंती असेल, या ठिकाणी पोलीस आहेत बघा, गीते साहेब आहेत, दोरगे साहेब आहेत, यांनी लवकरात लवकर आम्हाला इथून सोडावं. कारण आम्ही संवैधानिक मार्गाने मागणी करत होतो आणि त्यांनी आम्हाला इथं थांबवलंय. ते आम्हाला काही कळत नाही.